घरात एकच कैरी शिल्लक होती. आता या कैरीचं काय करावं, लोणचं करावं का पण असा विचार करत होते. तोपर्यंत एक रेसिपी करायची राहूनच गेली होती आणि ती म्हणजे कैरीचा तक्कू. ही कैरी स्वच्छ धुवून मी त्याची साले काढून त्याला किसून घेतलेला आहे. कैरी आपली किसून झाली. आता यामध्ये गूळ घातलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही बघू शकता. मी साधारण अर्धी वाटी इथं गूळ घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातले. आता हे मिश्रण चमच्यानं चांगला हलवून थोडा वेळ बाजूला ठेवून द्या. झाकण काढून बघितल्यावर आपल्याला गूळ आणि कैरीचा किस छान एकसारखं मिक्स झालेलं दिसतंय. आता हे मिश्रण आपलं पूर्णपणे तयार आहे. तर आता यासाठी एक फोडणी तयार करूया. यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल चांगलं तापवून घेतलं. थोडीशी मोहरी चांगली कडकडून घ्यायची. नंतर त्यामध्ये थोडेसेच मेथी दाणे घालून गॅस बंद करायचा आहे. थोडासा हिंग आणि थोडीशी हळद घालू. कढई गॅसवरून उतरून खाली घेतली आणि मग त्यामध्ये मी तिखट घातलेले आहे. तिखट आपल्या आवडीप्रमाणे जेवढे तिखट हवे त्याप्रमाणे घालू शकता. फोडणी पूर्ण थंड करून मग कैरीच्या मिश्रणात घातली. अशा पद्धतीनं आपला तक्कू तयार झालेला आहे आणि हा तक्कू मस्त आंबट गोड आणि छान लागतो. जेवणाची चव दुपटीनं वाढते. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.